छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार श्वानांच्या हल्ल्यानं भीती निर्माण केली असून 25 लाख लोकसंख्या असलेल्या शहरात फक्त 3 डॉग व्हॅन आणि 9 कर्मचारी आहेत। छत्रपती संभाजीनगरातील भटक्या श्वानांनी शहरात दहशत माजवली असून हा मुद्दा आता मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत देखील गाजलाय। पाहूयात। छत्रपती संभाजीनगर शहरात भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढला। 25 लाख लोकसंख्येच्या शहरात 3 डॉग व्हॅन आणि 9 कर्मचारी। भटक्या कुत्र्यांचा मुद्दा मनपा बैठकीत गाजला। छत्रपती संभाजीनगर शहराची लोकसंख्या सुमारे 25 लाख असताना मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेकडे केवळ 3 डॉग व्हॅन आणि 9 कर्मचारी कार्यरत असल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले। शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढत असून लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। पालिका बैठकीत नगरसेविका श्वेता त्रिवेदी यांनी हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे फोटो दाखवून प्रशासनाचे लक्ष वेधले। शहरामध्ये मोकाट व आक्रमक कुत्र्यांकडून विशेषतः लहान मुलांना चावा घेण्याच्या घटना घडत असल्याचे आपण पाहत आहोत। त्यामुळे नागरिकांच्या जीवितास व सुरक्षिततेस धोखा निर्माण होत आहे। सातारा के बच्चे ये जिनको कुत्ते ने काटे वाले हैं और उन्होंने वापस कुत्ते को छोड़ दिया उसी जगह पर 2-3 बार लाकर, तो उनकी कुछ न कुछ व्यवस्था करी जाए जिससे ये जो कुत्ते हैं वो नुकसान नहीं करे लोगों को। मोकाट कुत्र्यांसाठी निवारा केंद्र उभारण्यासह नसबंदी आणि लसीकरणाची प्रभावी व्यवस्था करण्याची मागणी श्वेता त्रिवेदी यांनी केली आहे। ॲडव्होकेट माधुरी अदवंत, रवी कावडे आणि सचिन खैरे यांनीही प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली। 4 डॉग व्हॅनपैकी 1 कर्मचारी अभावी बंद असून उपलब्ध 3 व्हॅनवर प्रत्येकी 3 कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती प्रभारी पशुसंवर्धन अधिकारी अनंत जाधव यांनी दिली। हीच परिस्थिती कुत्र्याची तर मान्य सभापती आपण यांना आदेशित करावं की आपल्याकडे गाड्या कमी वाटतं तर गाड्या त्याला उपलब्ध करून द्यावं। नाही ते सगळं काही आपल्याकडे गाड्या सभापति साहब गाड़ी आती है, कुत्ते लेकर जाती है, लेकिन थोड़े दिन बाद 2-4 दिन बाद वापस लेकर जाती है। डॉग व्हॅनसाठी हेल्पलाईनवर फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार नगरसेवक सचिन खैरे यांनी केली। नगरसेवकांच्या फोन नंतरही गाडी येत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांची काय अवस्था होत असेल असा सवाल त्यांनी उपस्थित केला। मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आणखी 10 कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे। सभापती अनिल मकरिये यांनी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत। छत्रपती संभाजीनगरमधील खुंखार कुत्र्यांचा प्रश्न महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये देखील गाजलाय। कारण या कुत्र्यांनी वारंवार लहान लेकरांवर हल्ले केलेले आहेत। अक्षरशः अंगावर एवढे चावा घेतलेत की हे म्हणजे मोजणं देखील अवघड होईल आणि त्यासोबतच काही लेकरांची जीवही गेलेले आहेत। मात्र सर्वाधिक जास्त पाहिलं गेलं तर 3 व्हॅन आहेत, कर्मचारी कमी आहेत आणि अशामध्येच 25 लाख जनसंख्या असलेल्या या शहराला अतिशय कमी मनुष्यबळ असल्या कारणानं या खुंखार कुत्र्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना आता दहशत निर्माण झाली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। सुपर प्राईम टाइम मध्ये घेत आहोत एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।